दुसरी घटना बीडमधून सरपंच संतोष देशमुख यांच्या अपहरणानंतर झालेल्या हत्येनं राज्याला हादरवून टाकलं। इथल्या पवन चक्की प्रकल्पाच्या सबस्टेशनवरती झालेल्या हाणामारीमुळेच हत्या झाल्याची चर्चा गावकऱ्यांमध्ये होतीये। आरोपींनी सबस्टेशनवरती गोंधळ केला होता आणि त्या ठिकाणच्या वॉचमनला मारहाण देखील झाली होती। हाच वाद मिटवण्यासाठी संतोष देशमुख तिथे गेले असता आरोपी आणि देशमुख यांच्यात वाद झाला आणि हाच वाद देशमुख यांच्या जीवावर बेतल्याची मस्साजोग गावकऱ्यांमध्ये चर्चा आहे। त्यानंतर सरपंच देशमुख यांचे आधी अपहरण करून हत्या करण्यात आली। अधिक माहिती घेऊयात स्वानंद पाटील यांच्याकडनं। स्वानंद, नेमकं कारण हे सांगितलं जात आहे, आता मस्साजोग वासीय म्हणतायत की हेच कारण आहे की वाद मिटवण्यासाठी गेले आणि त्याच्यामुळेच त्यांच्यावरती हा प्राणघातक हल्ला आणि जीव गमवावा लागला। नक्कीच प्रज्ञा, काही दिवसांपूर्वी मस्साजोग येथील पवनचक्की प्रकल्पाच्या सबस्टेशनवर एका तेथील वॉचमनला आरोपींनी मारहाण केली होती अशी माहिती समोर आली आहे। गावकरी अशी चर्चा करतात आणि त्यानंतर स्वतः त्या वॉचमनने यांना फोन केला होता, संतोष देशमुख यांना, आणि त्या फोन नंतर देशमुख तिथे हा वाद मिटवण्यासाठी गेले। मात्र तिथे आणखी एक नवीन वाद उभा टाकला आणि हे भांडण मिटवतानाच ह्याचे रूपांतर पुन्हा मोठ्या वादात झाले आणि त्यानंतरच देशमुख यांचे अपहरण करून हत्या केल्याची चर्चा मस्साजोग आणि केज परिसरात होत आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद स्वानंद या संपूर्ण माहितीसाठी।